प्राध्यापक वसंत कानेटकर हे प्रसिद्ध लेखक यांचं हे नाटक आहे. तर गेल्या 4 महिन्यापूर्वी हे नाटक बेळगावमध्ये झालं होतं. त्याचवेळी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली होती की अशा पद्धतीनं आम्ही युवा समितीच्या वतीनं हे नाटक पुन्हा एकदा बेळगावकरांच्या भेटीसाठी आणूया. त्यावेळेला त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गेली महिनाभर चर्चा त्यांच्याशी होती आणि येत्या 15 तारखेला हे नाटक बेळगाव येथे होण्यासाठी होणार आहे याची निश्चित झालेलं आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन धगधगत्या इतिहास यामध्ये ज्वलंत इतिहास दाखवला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर कशा पद्धतीनं स्वराज्यावरती जी परिस्थिती ओढावलेली होती ह्या नाटकामध्ये त्यातील प्रसंग दाखवलेले आहेत. संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं झुंज देऊन आपलं स्वराज्य राखलं होतं अशा पद्धतीचं हे नाटक असणार आहे. त्याचबरोबर आताच सांगितल्याप्रमाणे ह्या नाटकातून जो मिळणारा नफा आहे हा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमासाठी वापरला जाईल. त्यामुळे मी बेळगावकरांना तुमच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त संख्येनं या नाटकाला उपस्थित राहून देणगी प्रवेशिका घेऊन सहकार्य करावं. तसंच आमचे ह्या नाटकाला प्रायोजक म्हणून लाभलेले प्रसाद मेडिकलचे संचालक CK पाटील साहेब, तसेच आर्यम चौगुले असोसिएट्सचे संचालक RM चौगुले यांनी हे नाटक आणण्यासाठी सिंहाचा वाटा उचललेला आहे. त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि तुम्ही या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बेळगावकरांना या नाटकाबद्दल तुम्ही माहिती पोहोचवावीत अशी मी विनंती करतो. याच लोकमान्य रंगमंदिरमध्ये या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर 15 मार्च रोजी रविवार आहे. दुपारी 3 वाजता एक प्रयोग असणार आहे आणि संध्याकाळी 7 वाजता एक प्रयोग आहे. आम्ही दुपारी 3 वाजताचा प्रयोग जाणून बुजून ठेवलेला आहे जेणेकरून ग्रामीण भागातील जे कोण प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी दुपारी 3 वाजताचा प्रयोग योग्य राहील आणि शक्यतो शहरातील प्रेक्षकांनी संध्याकाळचा शो बुक करावा अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो. देणगी प्रवेशिका ही साधारण 200 बाल्कनीमध्ये असेल, परत 300 आणि 500 अशा पद्धतीनं देणगी प्रवेशिका ठेवली. हा 15 मार्च जर बघितलं तर परीक्षा चालू आहेत. परीक्षेचा काळ चालू असल्यामुळे विद्यार्थी मोठ्या संख्येनं राहणार नाहीत. भविष्य काळात जर प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला तर विद्यार्थ्यांसाठी परत आम्ही आणण्याचा आमचा मानस आहे. त्यांच्यासाठी सवलतीच्या दरामध्ये आपण हे नाटक आणू शकतो. 15 मार्च तारीख चर्चा चालू आहे. ह्या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर आज चालू आहेत. कालही त्यांचा प्रयोग पुण्यात होता. त्यामुळे त्यांची तारीख घेणं गरजेचं होतं. त्यासाठी हे 1.5 महिना आधीच त्यांची तारीख ठरलेली होती 15 मार्च. 17 मार्च रोजी धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान दिन आहे. त्यामुळे त्या धर्तीवरती आम्ही हे 15 मार्च तारीख ठरवून आम्ही हे ठरवलेलं आहे. हा नाटकाचे प्रयोग सहसा एक आठवडाभराच्या ह्याच्यामध्ये कधी ठरत नसतात. मला वाटतं सन्मान यात्रा एक शुभम शेळके यांच्या वडिलांच्या निधनानंतर ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे हे जाणून बुजून किंवा असं किंवा ह्याच्यामुळे केलेलं नाही आहे. हे आधी ठरलेलं होतं आणि नाटक आणायचं म्हणजे थोडीशी खर्चिक बाब असते. त्यांना काही ऍडव्हान्सेस दिलेले आहेत त्यामुळे ते रद्द करता येत नाही आणि त्यासाठी आम्ही हे पुढे घेऊन जातो. होय, नक्कीच. कारण त्यावेळेला जे प्रेक्षक आम्हाला भेटले, कारण त्यावेळेला ज्या या मुख्य भूमिकेत सोनल लेले म्हणून आहेत त्यांच्याशी काही जणांनी संपर्क केला होता नाटक संपल्यानंतर की तुम्ही पुन्हा बेळगावला या म्हणून.
त्याच वेळेला आमची चर्चा झाली होती की येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये आपण बेळगावला पुन्हा आणू. आणि आताच सांगायचं झालं तर फक्त आमचा जो 1 मार्चला कार्यक्रम झाला त्यावेळी त्या ठिकाणी आम्ही पोस्टर जाहिरात केली होती. त्यानंतर अनेकांचे फोन आले की तुम्ही कधी आणताय नाटक, आणि आम्हाला त्या नाटकाचा आम्हाला आस्वाद घ्यायचा आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की प्रेक्षक नाटकासाठी येतील. त्याचबरोबर शहापूर विभागामध्ये शिवाजी कुरुचकर ज्वेलर्स, खडेबाजार शहापूर, बेळगाव सिटीमध्ये DB पाटील फोटो स्टुडिओ बेळगाव आणि शिवाजीनगर येथे मसनाबाई ईस्टर सिद्धार्थ चौगुले यांच्याकडे, मच्छाला गजानन छपरे या ठिकाणी CK पाटील सरांचा प्रसाद फार्मा आहे शनिवारपूर, त्या ठिकाणी सुद्धा त्याच्या प्रवेशिका उपलब्ध असतील.